श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. एक नवीन सुरुवात स्वामी समर्थ नामस्मरणाने. एका नवीन दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या नामस्मरणानेच होते आणि मनात असतो तो की आजचा जो टास्क आहे तो कसा पूर्ण करायचा. तर सध्या घरकाम आणि स्वतःसाठी जगणं हे एक टास्क झालं आहे, कारण की दोन्ही मुलांना सांभाळून घरकाम करायचं आहे. त्यामुळे पहाटे थोडं लवकर उठले, 6च्या अगोदर, आणि हे दररोजचंच आहे. त्यानंतर खाली अंगण झाडले, घरातील साफसफाई केली, लगेच फरशी पुसायला घेतली. तर दोन्ही मुलं उठली की कितीही चांगली मॅट अथरलेली असली तर मुलं मॅट सोडून साऱ्या घरभर फिरतात. त्यामुळे त्यांना काही व्हायला नको किंवा इन्फेक्शन व्हायला नको धुळीचं वगैरे. त्यामुळे सकाळीच डेटॉल, फिनाईल टाकून सगळी जी फरशी आहे ती छान अशी पुसून घेणे. तर ही पुसलेली असली की मुलं खेळतात, तर आपलीही चिंता मिटते. तर त्यामुळे हे सगळं काम मी करून घेत असते सकाळीच. आणि त्यानंतर मुलं उठली की मग ते त्यांचं खेळतात. पण असं होऊन जातं की प्रत्येक आईला हे कामं करताना एक मोठा टास्क वाटत असेल. जेव्हा ज्यांच्या घरामध्ये मुलं सांभाळायला नसतात त्यांनाच माहिती असते खरी परिस्थिती काय आहे म्हणून. ज्यांच्याकडे आजी आजोबा सगळे आहे त्यांना काही टेन्शन नाही, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. तसा हा प्रॉब्लेम आम्हालाही येतो. तर सगळी कामं करता करता सूर्यनारायणाचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर लगेच चहा पाणी पिण्याच्या अगोदर स्वामींची पूजा. आता असं झालं आहे की नवीन देवघरामध्ये स्वामी केव्हा विराजमान होतात, खूप उत्सुकता लागलेली आहे. पण असं पूजा कुठेही केली स्वामींपर्यंत पोहोचते. पण मला जशी ही मूर्ती आली तसं मनामध्ये इच्छा होती की स्वामींसाठी मस्त देवघरात बनवावं आणि स्वामींना त्यामध्ये विराजमान करावं. अगदी आता ते स्वप्न थोडक्यावर आलं आहे. लवकरच आपले स्वामी देवघरात विराजमान होतील. आणि आमचं हे दररोजचंच आहे की सगळ्यात अगोदर देवपूजा करून जी काही सेवा आहे ती करणे. आणि माझ्या घरातील कलशाला खूप छान असं नारळाचं हे आलेलं आहे, मस्त झाला आहे तो कोंब. हाही मी लवकर कार्यक्रमाच्या टायमाला बदलणार आहे. त्यानंतर लगेच इथे जी आपला किचन काउंटर टॉप आहे ते एकदा कपड्याने स्वच्छ पुसून घेणे. त्यानंतर लगेच जी अन्नपूर्णा मातेची पूजा असते ही आमची दररोजच असते, कारण की सगळ्यात अगोदर मातेला नमस्कार केला आणि स्वयंपाकाची सुरुवात केली की स्वयंपाक हा प्रसादच होतो. आणि आमच्या घरी दररोज प्रसाद होतो, कारण की दररोज आमच्या घरी स्वामींसाठी नैवेद्य असतो. त्यानंतर लगेच पीठ मळायला घेतलं, कारण की सगळ्यांना जायची घाई असते, नाश्ता वगैरे करायचा असतो. त्यामुळे सगळं म्हणजे जेवढं दोन्ही बाळ झोपलेले असते त्या वेळामध्ये आम्हाला हे करावं लागतं. आणि असं होऊन जातं की मध्येच काम सोडून बाळासाठी पळावं लागतं. असं नाही की कोणी घेईल बाळाला, कारण की जेव्हा सांभाळणारं घरात कोणी नसतं तेव्हा खूप अडचणी येतात. आणि आमचंही सध्या तसंच झालं आहे. घरातील काम, स्वतःसाठी जगणं किंवा स्वतः जे काम करता आहेत त्यासाठी पुढे जाणं खूप टास्क झालेलं आहे. पण असो, स्वामी हे सगळं सहन करायची शक्ती देत आहे, कारण की हे बाळ स्वामींनी दिलेलं आहे. तर त्याचा कंटाळा करून चालणार नाही. जे आहे त्यात सुख मानून करणं. आणि आम्हाला असं वाटतं की सगळ्या धावपळीमध्ये हा चहाचा टाईम माझा आणि गायत्रीचा असायला हवा, म्हणजे आरामात मस्त आम्ही चहा प्यावं. तर तेवढा वेळ आम्ही घेतोच. आणि नंतर इथे नाश्ता, चपात्या वगैरे सगळं चालू होतं. आज नाश्त्याला मेथीचे पराठे बनवले होते आणि हे सगळं गायत्री करत होती. तोपर्यंत इकडे मी बाकीचे कामं जे आहे ते बेसिक ते आवरून घेत होते. भांडी वगैरे झाली आणि सगळं घर स्वच्छ झालं की मनाला एक समाधान भेटतं. आणि जो दिवसभराचा टाईम असतो तो स्वतःसाठी, बाळासाठी देता येतो. त्यानंतर इथून पुढे आता जे आमचं रुटीन संपलं की बाळाचं रुटीन सुरू होतं. मग घरातील फरची, रूममध्ये आरुमा आवरणं वगैरे सगळा वेळ यातच जातो. पण स्वामी सेवा करायलाही थोडा वेळ आम्ही काढतोच. दुपारी बाळ झोपल्यानंतर मग नित्यसेवा वगैरे करतो. तर इथे सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.